पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा झाले वो साधने सुख झाले वो साधने तो हा विठ्ठल जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी आवडी राम तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा हे बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे सर्व
संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा सर्व भावे दास झालो त्या हेची माझे हित करीते सकळ 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 हे हा गोपाळ कृपा कर हे हा गोपाळ कृपा कर हे हा गोपाळ कृपा कर गलिया मज वाहतील कडी गलिया मज वाहतील कडी गलिया मज वाहतील कडी गलिया मज वाहतील कडी याने जोडे सर्व सुख याने जोडे सर्व सुख जोडे सर्व सुख हेची माझे हित करीते सकळ 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 हे हा गोपाळ कृपा कर हे हा गोपाळ कृपा कर हे हा गोपाळ कृपा कर का म्हणे शेष घेईना शेष शरणाव म्हणे शेष घेईना जनना बोली बोलिले हेची माझे हित करीते सकळ हेची माझे हित करीते सकळ हे हा गोपाळ कृपा कर हा गोपाळ कृपा हॅलो संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची
विश्वास संताची पायी विश्वास अंगजे पायी अवजा विश्वास सर्व भाव दास झालो त्यांचा सर्व भाविदास सर्व भाविदास झालो सर्व भाविदास सर्व भाविदास झालो त्यांना सर्व भावे सर्व भावे त्याची माझे हित करीती सकळ त्याची माझे हित करीती सकळ सर्व भाविदास झालो त्यांचा सर्व भाविदास झालो क्या बात वाचन सर्व भाविदास झालो त्यांचा झालो सर्व भाविदास झालो सर्व भाविदास झालो त्यांचा त्याची माझे हित करते सता त्याची माझे हित करते सता जेने हा गोपाळ जेने हा गोपाळ जेने हा गोपाळ जेने हा गोपाळ ताली ताली ताली
कृपा करी जने गोपाळ वाह वाह ताली 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 वाह 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 जेने हो गोपाळ कृपा करी हे नारनवा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी कृपा करी हा कृपा करी
वा 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 टाळकरी वा जय हो पुरुष मंडळी पुढे पुढे सरका पुरुष मंडळी सरका सरका पुढे पुढे सरका विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय आदि शक्ती मुक्ताबाई की जय ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय हलो पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय आदि शक्ती मुक्ताबाई की जय संताची ये पायी हा माझा विश्वास संताची ये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तिची माझी हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करिये भागलिया मज वाहतील कडिये भागलिया मज वाहतील कडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख तेची माझी हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करिये तुका मने शेष घेईना आबडी तुका मने शेष घेईना आबडी वचन न मोडी बोलिले तिची माझी हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची ओ त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा कृपादाने गुरु बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं
कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। हे दुःख भंजन मारुती नंदन, भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। वचन ऐका कमळापते माझी रंकाची विनंती, करजोडी तो कथे काळी आपण सावे जबडे, संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी। उपस्थित प्रभुप्रिय सज्जन, भक्तिमती माता, चराचरामध्ये वास करणारी भगवंताची अदृश्य शक्ती तथा उपस्थित असणारी सर्व पारमार्थिक भाविक वृंदवर्ग, सर्वांना विदित आहे अशा आपल्या परमपवित्र ग्राम कारंजा नवे अंदुरा या नगरीमध्ये आदिशक्ती मुक्ता यांच्या तिरोभीत अंतर्धान सोहळ्याच्या निमित्तानं चालू असलेला आपला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह, अर्थात ज्या सप्ताहामध्ये भगवंताची मंगलमयी अर्थात मनुष्याला भववंदनातून या दुःख दारिद्र्यातून मुक्त करणारी श्रीमद भागवत कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहात, ज्यांच्या मुखरबिंदातून आपण या ठिकाणी गेल्या 6 दिवसापासून भगवंताचं परम पावन अमृतमय चरित्र श्रवण करतात, ते आमचे हरिभक्तीपरायण परम आदरणीय सोपानजी बुवासाहेब खोंड यांच्या मुखारबिंदातून गेल्या 6 दिवसापासून आपण या ठिकाणी भगवंताचं चरित्र ऐकतात। दुग्ध शर्करा योग आहेत, रात्रीला हरिकीर्तनाचे कार्यक्रम आहेत आणि या कार्यक्रमाकरता आमची महाराष्ट्रातील अर्थात नावजलाली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये आमचे हरिभक्तीपरायण परम आदरणीय विदर्भ गान कोकिळा अर्थात आमच्या भरतबुवांचं वर्णन करायचं झालं तर गावातला एखादा आजारी व्यक्ती असला तर त्यालाही नव चैतन्य निर्माण करण्याचं ताकद त्यांच्या गायनामध्ये आहे। अर्थात मी नवल सांगेल गड्या, लोक गावातील कीर्तनकाराला विसरून जातात पण आमच्या भरतजी बुवांना कधी विसरत नाही। अर्थात मातीतलं त्यांचं गायन आहे आणि मातीतलं त्यांचं व्यक्तिमत्व आहे, कधीही आपला बडजवापणा ते दाखवत नाहीत, म्हणून आपल्यामध्येच आहेत, अत्यंत सुंदर गायन करतात आणि त्यांना स्तुलामोलाची साथ करण्याकरता आमचे परम आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण आमचे माऊली महाराज देखील त्याच ताकदीने आणि अत्यंत गोड असं त्यांचं हे गायन आहे। आमचे माऊली महाराज या ठिकाणी आहेत, परिसरातील अनेक मंडळी उपस्थित आहेत, त्या म्हणजे आमच्यावरती अत्यंत प्रेम करणारे आमचे जिव्हाळ्याचे हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे सुरेशजी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे काळे बाबाही या ठिकाणी उपस्थित आहेत, अनेक गुरुजन मंडळी या ठिकाणी कीर्तनाची साथ करण्याकरता आहेत। त्यामध्ये आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय श्रीकृष्णजी महाराज घावट आहेत, हरिभक्तीपरायण आदरणीय मुरलीधरजी बाबा पांडव आहेत, ही सगळी मंडळी आहेत, मला सगळ्यांची नावं माहिती नाही आणि त्यामध्येच अर्थात त्यांचा असा विजेच्या कडकडाप्रमाणे पाण्याच्या झऱ्याप्रमाणे हात आहे, ते आमचे बोरकर बाबा या ठिकाणी मृदंगा करतायत, आमचे खोडके बाबा आहेत आणि कीर्तनाकरता आवर्जून उपस्थित असणारे अर्थात आमच्या सर्वांच्या वारकऱ्यांचं श्रद्धास्थान अर्थात आमचे गुरुवर्य काळे बाबाही या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे पांडुरंगजी बाबा उपस्थित आहेत, विदर्भ साहित्य परिषदेचे अध्यक्षही या ठिकाणी आहेत, अर्थात आमच्या टाकडीवरून आलेले आमचे राजू भाऊही या ठिकाणी आहेत। अर्थात या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून हो घातलेली आपली ही कीर्तनाची सेवा आहे। विठ्ठल आणि अशा या शुभ
प्रसंगी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत संत सम्राट जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत तुकोबराय यांचा उत्कृष्ट अतिमहत्वाचा आणि मी तर असं म्हणेल गड्या जवळजवळ सर्वांच्या परिचयातला सर्वांच्या पाठातला 4 चरणाचा अभंग आज आपण या ठिकाणी भगवत चिंतना करता निवडला. विठ्ठल विठ्ठल. बघा, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा असून आजच्या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबराय संतांप्रती असलेला विश्वास आणि तो विश्वास ठेवल्यामुळे महाराजांच्या जीवनामध्ये झालेली जी फलप्राप्ती आहे त्या फलप्राप्तीचं वर्णन तुकोबराय आजच्या अभंगातून करतात. सज्जनानो, विचार केला असता आपल्या लक्षात येईल मनुष्य जीवनामध्ये सर्वसामान्यपणे जीवन जगत असताना कोणताही व्यवहार हा विश्वासाशिवाय चालत नाही गड्या. मग तो व्यवहार प्रपंचामधला असू द्या, तो व्यवहार पारमार्थामधला असू द्या, विश्वासा ठेवावा लागतो. मी तर असं म्हणेल व्यवहारामध्ये मालकाचा नोकरावरती विश्वास असू द्या, कुटुंब अवस्थेमध्ये जीवन जगत असताना प्रपंचामध्ये नवरा बायकोचा एकमेकांवरती विश्वास असू द्या, काय होईल? व्यवहारामध्ये मालकाचा नोकरावरती जर विश्वास नसेल, प्रपंचामध्ये जर नवरा बायकोचा एकमेकांवरती विश्वास नसेल, तर मला असं वाटतं गड्या दररोज त्यांच्या जीवनामध्ये कटकटी भांडणं झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. अर्थात मी कशा करता बोलतोय, प्रपंचामध्ये साधा व्यवहार जर विश्वासाशिवाय चालत नसेल गड्या तर मग याला आमचा परमार्थही कसा अपवाद ठरेल. महाराज म्हणतात परमार्थाचंही मुख्य भांडवल जर काही असेल ना गड्या तर तो विश्वास आहे. भांडवल गाठी तरी हा विश्वास, झालो ते झालो निश्चयदास. महाराज म्हणतात परमार्थाचं मुख्य भांडवल विश्वास आहे. महाराजांनी बोलावं, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. किंवा कबीरदासजी बाबांनी तर आपल्या दोहावलीमध्ये अभंगामध्ये विश्वास या शब्दाला फार महत्वाचं स्थान द्यावं. महाराज कबीरदासजी बाबांनी तुमच्या आमच्या मुखातले शब्द अभंगामध्ये मांडावं. कुठे आहे तो देव ज्याचं तुम्ही भजन करताय? कबीरदासजी बाबांनी बोलावं, मोको कहा ढूंढे मैं तो तेरे पास में, ना तीरथ में ना मूरत में, ना वन में एकांत में, ना मैं जप में रहता, ना मैं तप में, ना क्रिया कर्म में, ना मंदिर में, ना मस्जिद में, ना काशी कैलास में, खोजी होई तुरंत मिल जाबू एक पलक की तलाश में, कहत कबीरा सुनो भाई साधु मैं हूँ विश्वास में. अर्थ अतिशय सोपा आहे, विश्वासामध्ये देव आहे. विठ्ठल. अर्थात मी कशा करता बोलतोय गड्या, बघा परमार्थाचं मुख्य भांडवल जरी विश्वास असला तरी तो विश्वास हा कोठे ठेवावा व कोठे ठेवू नये हे मात्र ज्याच्या त्याच्या बुद्धीचा स्वतंत्र विषय आहे. पण एवढं मात्र सांगेल गड्या, प्रत्येक मनुष्य हा जीवनामध्ये एकदा ना एकदा कोणावर तरी विश्वास ठेवतो. बरोबर आहे ना बाबा? तुमचा माझ्यावर आहे की नाही? 11:45 महाराज गुंडाळतील. प्रत्येकाचा एकदा गड्या कोणावर तरी विश्वास आहे. आता मनुष्य हा जीवनामध्ये एकदा तरी विश्वास कोणावरती ठेवतो का? त्याचं कारण आहे काळे बाबा. गीतेमध्ये भगवान परमात्मा म्हणतात, श्रद्धामयोयम पुरुषो. पुरुष हा श्रद्धामय, तो विश्वासू आहे, तो लवकर विश्वास ठेवतो. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे माऊली. एक भावना प्रधानवादी लोकांचा वर्ग आहे, दुसरा बुद्धी प्रामाण्यवादी श्रद्धामय लोकांचा वर्ग आहे. यामधला जो पहिला बुद्धी प्रामाण्यवादी श्रद्धामय लोकांचा वर्ग आहे ना गड्या, ते कोणावरही विश्वास ठेवत नाही. त्यांचं असं मत आहे, श्रद्धा असावी, विश्वास असावी, पण तो डोळस असावा, तो अंधश्रद्धा म्हणून असता कामा नये. अर्थात यांचा जगातल्या देवाधिकांवरती विश्वास नसेल, पण स्वतःच्या बुद्धीवरती मात्र विश्वास आहे, म्हणजे कुठेतरी विश्वास आहे. हा बुद्धी प्रामाण्यवादी लोकांचा वर्ग आहे. दुसरा भावना प्रधानवादी लोकांचा वर्ग आहे. हे कोणावरही विश्वास ठेवतात महाराज, कोणत्याही बुवावर, कोणत्याही बाईवर, जाखाई जोखाईवर, वेताळावर, नवे शालवाल्या बाबांवर. शालवाल्या बाबांवरही विश्वास ठेवणाऱ्यांचा भरणा काही कमी नव्हता. मागे एक माय झाली महाराज, माय
तिचं नाव माहितीये तुम्हाला. त्या मायले काखीत घ्यायची किंमत 10,000 रुपये होती भरत बुवा. मी नंबर लावला, नंबर लागला आणि कोरोना काळ आला, माये पैसे गेले, काय करावं. काय येडाईचा बाजार. पण महाराज म्हणतात गड्या, एक लक्षात ठेवा, या जगामध्ये ज्या ज्या व्यक्तींवरती, ज्या ज्या लोकांवरती तुम्ही विश्वास ठेवताना गड्या, ते सगळेचे सगळे लोक तुमचं हित करतील हे सांगता येत नाही. काय जीवन जगत असताना आपल्याला आपलं शास्त्र सावध करतं. जीवन जगताय तुम्ही, आणि जीवन जगत असताना या 6 गोष्टींवरती माणसाने अजिबात विश्वास ठेवायचा. कोणत्या आहे? सुभाषितकारांनी बोलावं. नदी नामच नखी नामच शृंगीनाम शस्त्रपाणीनाम विश्वासो नैव कर्तव्य स्त्रीषु राजकुलेषु च. पहिली गोष्ट शास्त्रकारांनी सांगितली. जीवन जगताय ना तुम्ही, मग ऐका. नदीशी जर तुमची गाठभेट होत असेल गड्या, नदी या नदीवरती तुम्ही कधी चुकूनही विश्वास ठेवू नका. का तर ही नदी कधी कधी भल्या भल्या पोहणाऱ्याला देखील गर्त्यामध्ये नेऊन मारते. अनेक आपण प्रसंग ऐकतो गड्या. काय नदीवरती विश्वास ठेवायचा नाही. पुढे शृंगीनाम नखीनाम, नखाचे प्राणी. काय हे नखाचे प्राणी फार भयानक आहे. त्याच्यामध्ये 20 नखी काय असू द्या. काय नखाचे प्राणी. तुम्ही जर जीवन जगताय आणि नखाच्या प्राण्यांची जर तुमचा सामना होत असेल, मग नखाच्या प्राण्यावरती विश्वास ठेवू नका. पुढे महाराज म्हणतात शृंगीनाम, ज्यांना ज्यांना शिंग आहे अशा शिंगाच्या प्राण्यावरती विश्वास ठेवू नका. का? अरे माझा सर्जा, माझा राजा म्हणून 10 वेळेला तो मनुष्य त्या बैलाच्या पाठीवरून हात फिरवायचा. माझा सर्जा, माझा राजा. पण तोच बैल कधी बिथरला आणि पाठीमागे येऊन त्याच्या शिंग खुपसून त्याचा घात केला, त्याला कळलं नाही. शिंगाच्या प्राण्यावरती विश्वास ठेवायचा नाही. आणि पुढे सुभाषित महाराज लांबतय. सुभाषितकार महाराज म्हणताहेत स्त्रीषु राजकुलेषु च. माणसाने जीवन जगत असताना स्वतःच्या स्त्रीवरती आणि पुढारी लोकांवरही विश्वास ठेवायचा नाही. विठ्ठल. आता स्त्रीवरती माणसाने विश्वास का ठेवायचा नाही, त्याचं कारण तुम्ही राम कथेमध्ये राजा दशरथजी बाबाला विचारा ना. काय शब्द आहेत राजा दशरथजी बाबांचे रामायणामध्ये. राजा दशरथजी बाबांनी म्हणावं, अरे मी जीवनामध्ये एकदा कैकई नावाच्या स्त्रीवरती विश्वास ठेवला रे, आणि परिणाम काय झाला. कवने अवसर का भयबू, ओ कवने अवसर का भयबू, गयबू नारी विश्वास. योग सिद्धि फल समय में जते अविद्याना, योग सिद्धि फल समय में जबे अविद्याना. सियावर रामचंद्र के जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, बोल भाई सब संतन की जय. राजा दशरथ ने बोलावं, कवने अवसर का भयबू, ओ कवने अवसर का भयबू, गयबू नारी विश्वास. मी जीवनामध्ये एकदा कैकई नावाच्या स्त्रीवरती विश्वास ठेवला आणि परिणाम काय झाला. राजा दशरथजी बाबा म्हणतात भयबू गयबू नारी विश्वास. अंडरलाईन करा, कधी कधी जीवनामध्ये स्त्रीवरती विश्वास ठेवायचा नाही. आणि पुढे राजकुलेषुच, हे तर तुम्हाला सांगायची गरज नाही गड्या. पुढारी लोकांवरती विश्वास ठेवायचा नाही, राजकारणी लोकांवर. का? हे बोलतात एक आणि करतात एक, म्हणून हे विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत. विठ्ठल. तसं तर आपलं शास्त्र म्हणतं गड्या, माणसाने जीवन जगत असताना स्वतःच्या देहावरतीही विश्वास ठेवायचा. का? हा कधी जाईल सांगता येत नाही. निश्वासो नहीं विश्वास. काय? श्वास रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा,
दादा. अर्धा बशीमध्ये चहा घेतला, अर्धा कपामध्ये फार मोठ्या मोठ्या मिशा होत्या माणसाला. पहिला फुरका मारणार आणि तेवढ्यामध्ये झालं काय? काय बघता माझ्याकडे? गेले ना भाऊ. श्वास रुक जाएगी चलते चलते. बसल्या बसल्या कार्यक्रम. काही भरोसा नाही. काय? पहिल्या गाडीमध्ये आम्ही लहान होतो ना गड्या, ते मंदिरामध्ये गाणं वाजायचं. फार सुंदर उपदेश होता त्या गीताचा. बंद कर खिड़की भले ही द्वार, इतने भी तू तालेदार. बंद कर खिड़की भले ही द्वार, इतने भी तू तालेदार. छोड़ के एक दिन पिंजरा पंछी उड़ जाना, कर ले जतन हजार के पंछी उड़ जाना. पंछी उड़ जाना, पंछी उड़ जाना. गेलो मारा. अरे काही भरोसा नाही मारा. म्हणून स्वतःच्या देहावरती विश्वास ठेवायचा नाही. पुढे महाराज म्हणतात, मग ऐका ना गड्या, ऐका. अरे या जगामध्ये जर स्वतःच्या देहाचा भरोसा नसेल, मग या देहाचे जे सोबती आहेत गड्या, त्यांचा काय भरोसा? त्यांच्यावरती काय विश्वास ठेवतात तुम्ही? कोण आहे देहाचे सोबते? महाराज म्हणतात, हे सगळेचे सगळे आपले बायको, पोरं, मुलं, हे सगळे देहाचे सोबती आहेत. आणि महाराज म्हणतात, यांच्यावरती विश्वास ठेवू नका गड्या. का विश्वास नाही ठेवायचा? तुकोबऱ्या म्हणतात गड्या, सांगू तुम्हाला, अरे या जगामध्ये ज्यांना तुम्ही माझं माझं समजताना, ते सगळेचे सगळे बायको, पोरं, मुलं चोर आहेत. चोर चोर. आता मी बोलतो असं नाही बरं का, मी कानाला हात लावून तुमची क्षमा मागतो. ते सगळेचे सगळे चोरच आहे. मी बोलतो असं नाही, तुकोबऱ्यांचे शब्द आहे. स्त्रिया पुत्र कलत्र, हे तव नाशिवंत. शेवटीचा अंत न पवे कोणी, यमाची हाती बांधून या देती. भूषणे ही घेती काढून या, ऐशिया चोरांचा कैसा हा विश्वास. धरिली कास तुझी तुका म्हणे. महाराज म्हणतात, अरे ज्यांना तुम्ही माझं माझं समजताना गड्या, बायको, पोरं, सगळेचे सगळे चोर आहेत. चोर. आणि मी तुम्हाला पटवून देतो, पटवून. हा, माझ्या बोलणं तुम्हाला जरा आश्चर्यकारक वाटेल. मला सांगा, चोर कसे मी तुम्हाला पटवून देतो. जो मनुष्य आपल्या हातामध्ये, या हाताच्या बोटामध्ये 10-10 ग्रॅमच्या अंगठ्या घालायच्या, जो मनुष्य आपल्या गळ्यामध्ये 25-25 ग्रॅम सोन्याच्या चैना घालायचा, तो मनुष्य मेल्यानंतर तुम्ही त्याच्या अंगामध्ये जसेच तसं राहू देता ना? नाही. आमच्या गावात मनुष्य मेल्यानंतर त्याच्या हातामधलं आणि त्याच्या गळ्यामधलं जसेच्या तसं राहू देतात. तुमच्या नव्या अंधुऱ्यामधलं काढून घेता नाही? अरे जो मनुष्य बोटामध्ये अंगठ्या घातल्या रे घातल्या, की पंक्तीमध्ये गेला रे गेला, की सगळे कार्यक्रम बोटाने. तिकडं बुंदीचं जाऊ द्या, तिकडं पाण्याचं जाऊ द्या, तिकडं भाताचं जाऊ द्या, इकडं वरणाचं येऊ द्या, सगळ्यांनी माझ्या बोटाकडे लक्ष द्या. माझी डुप्लिकेट आहे 50 रुपयाची. मी पंक्तीतल्या माणसाबद्दल बोलतोय. काय? अर्थात जो मनुष्य बोटानं कामं सांगायचा, तो मनुष्य मेल्यानंतर नाही रे आपण राहू देत गड्या. सगळे अरे सगळे ओरबडून काढतात आणि मग टाहो फोडून रडणारे आम्ही समाजामध्ये पाहलेत महाराज. काय म्हणतात, एका गावामध्ये एक मनुष्य मेला, मरण पावला. श्रीमंत होता, त्याचा दरारा फार होता. सगळं गाव रडायला लागलं महाराज त्या माणसाच्या शोकामध्ये. आता गाव रडायला लागलं, माऊली याच्यात दुःख वाटलं नाही, पण रडण्याच्या बाबतीमध्ये यांचा कोणी हात धरू शकत नाही. कारण हे रडतात, पण पंचम कधी खाली येऊ देत नाही. अंदयाजी आम्हाला एवढ्या लवकर कसे काय सोडून गेले बर. मी जगातलं चिंतन केलं. जगातली कोणती बाई उघड्या डोळ्याने कधीच रडत नाही. आणि आता आमच्या नातवाकडे वट्यावर बसून गुबळासारखं कोण पाहिन व. बर, तिकडून ती गंगूबाई आली आणि ती गंगूबाई दिसली की, गंगूबाई तुले बी माहीत झालं काय व. ती शांताबाई म्हणते, गंगूबाई रडू नको गंगूबाई, गोट सांग गोट. मग तिची चालू होते महाराज गोट, आणि त्याच्यातही आहे गोट. काय गोट आहे.
ते गोड चालू झाली. आता सगळं महाराज कार्यक्रम झाला, त्याची तयारी झाली आणि त्याला उचलणार. पण तेवढ्यामध्ये त्याच्या बायकोचं लक्ष गेलं तिच्या मेलेल्या नवऱ्याच्या कानाकडं, आणि त्या कानामध्ये एक सोन्याची बाडी अटकून पडली होती. तिला काय म्हणतात तुमच्या भावा? बाडी. बाडी. आता तिच्या लक्षात आलं की का सगळा उचलायचा कार्यक्रम बाकी आहे, याला स्मशान भूमीमध्ये नेऊन जाळलं तर ती बाडी माया बापाले भेटणार नाही. मग तिनं रडता रडता स्वर काढला, अंदयाजी तुम्हाले मरेपर्यंत बाडी किती आवडत होती व. आपल्याला रडता फार चांगलं येतं. म्हणजे तुमच्या गावातलं जाऊ नये कोणी, पण समजा गेलं आणि कोणी रडायला सापडलं नाही तर आपण भाड्याने यायला कधी तयार आहे. ते पडेल ती बाडी कानात, आता तुम्हाला मरेपर्यंत बाडी किती आवडत होती व, अजूनही तुमच्या कानामध्ये कशी शोभून राहिली व. बाकीचे लोक म्हणलेले का बाडी बाडी झालं का? अरे म्हणले ठेवा खाली. काय झालं? अरे बाडी राहिली बाडी. आता मला सांगा गड्या, इमानदारीनं सांगा, हे रडणं त्याच्या करता होतं का बाडी करता होतं? ऐशी या चोरांचा कैसा हा विश्वास, धरिली कास तुझी बांधनिया यमाची हाती, भूषण ही घेती काढोनिया. ऐशिया चोरांचा कैसा हा विश्वास. हे सगळे चोर आहेत आणि तुकोबऱ्या म्हणतात हे मला कळालं. म्हणून सांगू गड्या तुम्हाला, अरे बायको पोरं मुलं यांच्यावरती विश्वास ठेवू नका. काही लोकांनी म्हटलं ठीक आहे तुकोबर आहे, हो तुम्ही म्हणताय स्वतःच्या देहाचा भरोसा नाही, देहावरती विश्वास ठेवायचा नाही. तुकोबारा एवढंच नाही तर समाजामध्ये जीवन जगत असताना स्वतःच्या बायको पोरांवरही विश्वास ठेवायचा नाही बोलतात तुम्ही तुकोबारा आहे. पण पूर्वार्धामध्ये बोलले, ना विश्वासाशिवाय प्रपंच होतो, ना विश्वासाशिवाय परमार्थ होतो. मग तुकोबारा आहे, आम्हाला जर दोन्ही साध्य करायचं असेल तर जीवनामध्ये कोणावरती विश्वास ठेवावा लागेल. तुकोबारा म्हणतात हा मग मी सांगतो ना गड्या, विश्वास ठेवावा लागत असेल ना, मग तो विश्वास कोठे ठेवावा? तो विश्वास तुम्ही संतांवरती ठेवा. कारण या जगामध्ये विश्वसनीय आणि विश्वासार्ह जर कोणी असेल ना गड्या, तर ते एकमेव संत आहेत. आणि संत हे विश्वसनीय असल्या कारणाने माझा देखील जीवनामध्ये कोणावरती विश्वास? अभंगाचं प्रथम संताची पाये हा माझा विश्वास, संताची पाये हा माझा विश्वास, संताची पाये
देवाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, या जगामध्ये विश्वसनीय आणि विश्वासार्ह जर कोणी असेल ना गड्या ते संत आहे. आणि संत हे विश्वसनीय असल्या कारणाने माझा कुणावर विश्वास. तुकोबराय स्वानुभव कथन करतात, संताची ये पाये हा माझा विश्वास. माझा संतांवरती विश्वास आहे आणि संतांवरती माझा विश्वास असल्या कारणाने सर्व भावे दास झालो त्यांचा. मी सर्व भावाने संतांचा दास झालो. आता सर्व भावाने दास झालो असं म्हणण्यामध्ये आपल्याला काया वाचा मनाने मी संतांचा दास झालो असा अर्थ घ्यायचा. काया वाचा मन, काया वाचा मन संत चरण प्रमाण. मी कायेने म्हणजे शरीराने, वाचेने आणि मनाने संतांचा दास झालो. आणि मी तर म्हणतो कडे ऐका, बस काही जास्त वेळ नाही राहिला आपल्या जवळ, माझ्याकडे तुमचे कान असू द्या. या जगामध्ये एकतर संतांवरती एकतर देवावरती विश्वास असला पाहिजे. तुकोबराय म्हणतात आम्ही धन्य आहोत. का तर आम्ही संतांचे दास झालो. एकतर जगामध्ये संतांचं दास्यत्व पत्करलं पाहिजे, एकतर मनुष्याने देवाचा दास झालो पाहिजे. तुकोबराय म्हणतात आम्ही धन्य आहोत. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. आम्ही धन्य आहोत. का तर आम्ही विठोबाचे दास झालो. नाहीतर आपण पाहतो या जगामध्ये जन्माला आल्यानंतर संसाराचे दास असणाऱ्यांचा भरणा काही कमी नाही गड्या. पण जे जे संसाराचे दास त्यांच्यासाठी आमच्या तुकोबराने काही फार चांगले शब्द काढलेले आहेत महाराज. तुकोबराय म्हणतात जे जे संसाराचे दास ते कोण. का रे दास होसी संसाराचा खर, का रे दास होसी संसाराचा खर, का रे दास होसी संसाराचा खर, का रे दास होसी संसाराचा खर. दुःखाचे डोंगर ढोकावया, दुःखाचे डोंगर ढोकावया, होती संसाराचा खर, संसाराचा खर. दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया, का रे दास होसी संसाराचा खरे, का रे दास होसी जीवेच्या या जगामध्ये जे जे संसाराचे दास तुकोबराय म्हणतात त्यांच्यासाठी शब्द कारे दास होशी संसाराचा खर. दुःखाचे डोंगर भोगावया, मिष्टान्नाची गोडी जिभेच्या अगरी. अरे पोरो हो, म्हणजे जे जे संसाराचे दास ते कोण ते खर. पोरो तुम्हाला माहितीये का रे खर या शब्दाचा अर्थ काय होतो. गाढव. अरे पोरो खर म्हणजे काय. खोटं बोला बोला. खर म्हणजे काय. खर म्हणजे लोक होतं गाढव. काय काय खर म्हणजे काय. गाढव. म्हणजे जे जे संसाराचे दास ते कोण. गाढव. मी म्हणत नाही हा, ते पोरं म्हणून राहिले बरं. म्हणजे जे जे संसाराचे दास ते जगातले कोण. चार पायाचे गधे. आता संसाराचे दास असणारे गाढव का. त्याचं कारण आहे हा, गाढवाचे आणि संसाराचे दास असणाऱ्याचे काही समान गुण आहेत. समान म्हणजे जे जे संसाराचे दास आहेत त्यांना गाढव का म्हणतात तुकोबराय. त्याचं कारण आहे संसाराचे दास असणाऱ्यांचे गाढवाचे काही समान गुण आहे. तुम्हाला माहिती आहे का गधेचे गुण. तुम्हाला माहिती नसेल, त्याच्याकरता आमच्यासारख्या गधेमध्ये फिरावं लागतं. म्हणजे गधेमध्ये काही गुण आहे. तुम्हाला माहिती आहे का. तुम्हाला माहित नाही, मी सांगतो तुम्हाला. गाढवाचे 4-2 गुण आहेत. हा गाढव नावाचा प्राणी. पोरो इमानदारीने सांगा, गध आहे ना गध. पाहिलं की नाही तुम्ही. हे गाढव नावाचा प्राणी काय कामाचा आहे रे सांगा.
तुम्हाला लोक आता उत्तर दिले की एकच पार्लेजीचा पुळा देतो कीर्तन होता बरोबर. हा, गाढव नावाचा प्राणी काय कामाचा, एकच फक्त त्याचं एकच काम काय, ओझ वाहन. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त घे दणके, घे टोले, घे दणके. तसे काही काही गधे आहेत भाऊ, ते काही काम आहेत ते फक्त एकाच कामाचे आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत घे दणके, घे टोले. अर्थात मी बोलतो असं नाही बरं, आपल्या कानाला हात भाऊ. ज्ञानोबा या गध्यांचं ज्ञानेश्वरी हरिपाठामध्ये वर्णन करत असताना म्हणतात काय, सायासे करीसे प्रपंच दिननेसे हरिसी न भजासी कबन्या गुणे. अर्थात हा ओझवाने या गध्यांचा आणि त्या गधेचा गुण असल्या कारणाने कार्यदास गाढवाचा दुसरा गुण आहे. हा गाढव नावाचा प्राणी जगातला इतका इमानदार आहे भाऊ, या गधेसारखा इमानदार प्राणी तुम्हाला भेटणार नाही. पहा ना तुम्ही, गध्याचा मालक त्याच्याकडून कामधंदा करून घेतल्यानंतर काय करतो माहितीये का, त्याला कधीच बांधत नाही, कधीच नाही. गाढवाचा मालक काय करतो माहितीये काय, त्याच्याकडून कामधंदा पूर्ण झाल्यानंतर त्याच्या पाठीवरून अशी प्रेमाने हात फिरवत 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 त्याच्या पायाच्या जवळ जातो आणि त्या गाढवाच्या पायावरून हात फिरवला रे फिरवला की त्या गध्याले असं वाटतं आपण बांधल्या गेलो. काय इतका इमानदार, सकाळ होईस्तोपर्यंत जागेवरून इंचभरही हालत नाही. तसे काही काही गधे आहे त्यांना असं वाटतंय आपला संसार, आपली नोकरी, आपले नातलग यांच्यामध्ये ते बांधल्या गेलेले असतात. त्यांच्याकरता देव धर्म सप्ताह, तुमचा सप्ताह यज्ञ याच्याशी त्यांना काही घेणं नाही, काही देणं नाही. त्यांच्या भाषेत पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरी गुरु, बाल बच्चे है साधू संत और महाराज सेवा किसकी करू आय हाय असा नेऊन हाना. अर्थात यांच्यावरून कोणीतरी गाढवासारखे हात फिरवलेले असतात की काय देव जाणे. गाढवाचा तिसरा गुण आहे, हा तिसरा गुण. हा गाढव आहे ना, गाढव, या गाढवाला अंधार फार आवडतो गड्या. तुम्ही पहा ना, आता जगात तुमच्या गावातले सगळे गधे कुठे आहेत, नाल्याच्या काठी. मी गधेबद्दल बोलतो. गाढव याला अंधार फार आवडतो महाराज, सगळे गाढव अंधारामध्ये. तसे काही काही गाढव आहे या संसार रूपी प्रकाशामध्ये कधीच येत नाहीत महाराज. या संसाराच्या अंधारामध्येच ते आपलं आयुष्य खितपत घालवतात. म्हणून तुकोबराय याच अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये या लोकांना उपदेश करत असताना फार गोड बोलतात महाराज. तुकोबरायांनी म्हणावं, अरे भल्या माणसा, अरे राब राब राबून ज्यांची सेवा तू करतोयस ना लेका, त्यांच्या सेवेने तुझं हित तर होऊन नाही राहिलं, पण तुझं आयुष्य मात्र व्यर्थ व्यर्थ जात आहे. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी. पाडितोषी देवा, पाडितोषी इष्टांची गोडी जिभेच्या कृष्णाची गोडी कागद, देवाच्या पाडितोषी, पाडितोषी कृष्णाची गोडी जिभेच्या कृष्णाची गोवर आहे म्हणतात बऱ्या माणसा, अरे राब राब राबून ज्यांची सेवा तू करतोय त्या सेवेने तुझं हित तर होऊन राहिलं, पण तुझं आयुष्य मात्र व्यर्थ जातंय. प्रातस्मरणीय वैकुंठवासी शंकर बाबा खंदारकर म्हणायचे, आम्ही पाहिलं नाही बाबांना पण पुस्तकं वाचतो. बाबा म्हणायचे, गड्या परमार्थ एवढा नफ्याचा धंदा आहे गड्या, या परमार्थासारखा नफ्याचा धंदा जगामध्ये तुम्हाला शोधून सापडायचा. काय द्यावं लागतो या धंद्यामध्ये देवाला? काही नाही द्यावं लागत महाराज. नाशिवंता देता हाता
नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता ऐशी ज्याची कथा पुराणात. काय देवाला द्यावं लागतो या धंद्यामध्ये? हे नाचकं पुसकं घाणेरडं शरीर. बरं, जे शरीर तुम्ही देवाला देता ते काय फार चांगलं आहे का हो? हा? काय चांगलं आहे या शरीरामध्ये मला सांगा बरं. अरे लोक डोळ्यांचं वर्णन एक एक घंटा करतात, एक एक घंटा. काय डोळे आहेत तुमची, वा वा, असे डोळ्याने पाहिले, वा वा, मृग नयनी हो आप, वा वा, काय डोळे आहेत, काय डोळे आहेत. पण मला सांगा, ज्या बाईचं, ज्या माणसाचं 1 घंटा वर्णन चाललं डोळ्याचं, सकवून त्या डोळ्यातून काय बाहेर आलं? चिपळ. फार चांगले आहेत ते. अरे लोक नाकाचं वर्णन घंटा घंटा करतात. वा वा भाऊ, काय नाक आहे तुमचं, तोते जैसी नाक आहे आपकी, वा वा, असं नाक नाही दिलं देवाने कोणाला. काय नाक आहे, काय नाक आहे, नाकाचं वर्णन घंटाभर, पण सकवून नाकातून काय बाहेर आलं? फार चांगला आहे तो, पुस्तक चिकटण्याच्या कामात येतो. हड्डी मास के ढेर पर, हड्डी मास के ढेर पर मडा हुआ है जा, हड्डी मास के ढेर पर मडा हुआ है जा, देख उसके सुंदरता, देख उसके सुंदरता हो जाते निधरा, सुंदर काया देख लुभाया, सुंदर काया देख लुभाया, गर्व करे तनका रे प्राणी, गर्व करे तनका, जारी गई देह बिखर गई काया, जारी गई देह बिखर गई काया, जो माला मन का, हरि नाम सुमिरो सुखधाम, हरि नाम सुमेरो सुखधाम, हरि नाम सुमेरो सुखधाम. काही चांगलं नाही मा. अरे हे शरीर त्या देवाला द्यायचं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. काय व्यवहार आहे मला. अरे काही काही वेळेला तुम्ही असा व्यवहार केला, अल्पमोल दिलं, अल्पमोल घेतलं. काही वेळेला तुम्ही बहुमोल दिलं, बहुमोल घेतलं. बरोबर आहे ना? असा व्यवहार तुम्ही केलाय. मला सांगा, पैसा बहुमोल आहे की अल्पमोल आहे तुमच्या गावात, कारंजा गावामध्ये? आमच्या माता भगिनी तुम्ही बोला. बरं, पैसा बहुमोल आहे की अल्पमोल आहे? अल्पमोल आहे असं म्हणायचं असेल तर माझ्या गाडीची डिक्की बंदीची बंदी खाली आहे, मी भरून घेऊन जातो. अरे पैशाने काय मिळवता येत नाही मला, पैसा बहुमोल आहे. एका माणसाने 2 लाख रुपये घेतले, 2 लाख, आणि तो सोनाराच्या दुकानामध्ये गेला आणि 2 लाख रुपये मोबदल्यामध्ये त्याने आपल्या बायकोसाठी चपलाईचा हार घेतला. चुकलं माझं काहीतरी. काय 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 हो, मी कधी घेतला नाही ना. काय काय चपला चपला, मग मी काय म्हटलं तर 2 लाख रुपये घेतले, सोनाराच्या दुकानामध्ये गेला, आपल्या बायकोसाठी त्याने चपला हार घेत. आता जमलं ना? हा, चपला चपला हार. आता मला ऐका, मला सांगा, पैसा काय आहे? बहुमोल आहे. आणि त्या पैशाच्या मोबदल्यामध्ये त्यानं जे घेतलं ते सोनंही काय आहे? बहुमोल आहे. याला म्हणतात बहुमोल देणे, बहुमोल घेणे. काही वेळेला असा धंदा तुम्ही केलाय, अल्पमोल दिलं गड्या, अल्पमोल गेलंय, घेतलंय. एका गावामध्ये एक मनुष्य आला, सायकल होती त्याच्याजवळ, त्याच्या सायकलला त्याची हँडलला थैली अटकवलेली होती, त्याच्या थैलीमध्ये त्याचं साहित्य होतं आणि तो गावामध्ये जोर जोराने बोंबलत होता, केसाला फुगे व मणिमाय बबल्या. असं नव्हता म्हणत तो, पण ते आलं लेकाच्या माया तोंडात. तो जोर जोराने बोंबलत होता, काय केसाला फुगे. तुम्ही माझ्याकडे असं पाहू नका बरं की महाराज एवढा पंचम काढून राहिले म्हणून पार्ट टाइम जॉब करतात की काय. नाही, मी बोलतोय गड्या. तो मनुष्य आला, तो जोर जोराने बोंबलत होता, केसाला फुगे. मग एका बाईनं एवढा मोठा जथ्था आणला. कशाचा? केसाईचा.
बरं ते केसही काय फार चांगले होते. ते कंगव्याले आले की केलं चुंबई की दाबलं, कंगव्याला आलं केलं चुंबई की दाबलं, ते एवढे जमा झाले. मग तो माणूस आला, केसाला फुगे, या बाईनं एवढा मोठा जथ्था दिला केसायचा, आणि त्या माणसाने त्या बाईला त्या केसाईच्या मोबदल्यात काय दिला? फुगा. आता केसही केवढे बहुमोल आणि फुगाई किता बहुमोल. मला याला म्हणतात अल्पमोल देणे अल्पमोल घेणे. पण परमार्थ एवढा नफ्याचा धंदा आहे दादा. या परमार्थामध्ये अरे हे नासकं पुसकं घाणरडं शरीर त्या देवाला द्यायचं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये तो सच्चिदानंद परमात्मा प्राप्त करून घ्यायचा. आणि हा धंदा जीवनामध्ये प्रत्येकाकडून घडावा गड्या. आणि तुकोबऱ्या म्हणतात तो धंदा आमच्या जीवनामध्ये आमच्याकडून घडला. पण हा धंदा घडण्यासाठी आम्ही काय केलं? सर्व भावे दास झालो त्यांचा. आम्ही सर्व भावाने संतांचं दास्यत्व पत्करलं. आणि संतांचं दास झाल्यामुळे काय झालं गड्या? आता आम्हाला कळालं की संत आमचे हित करणारे आहेत आणि त्यांच्या संगतीमध्ये तो गोपाळ आमच्यावरती कृपा करेल. अभंगाचं दुसरं चरण. तेथे माझे हित करीती सगळे, तेथे माझे हित करीती सगळे, तेथे माझे हित करीती सगळे, माझे हित करीती सगळे, तेथे माझे हित करीती सगळे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात, संत आमचे हित करणारे आहेत हे आम्हाला कळालं. आणि याच संतांच्या सानिध्यामध्ये संगतीमध्ये काय लाभ होणार आम्हाला? जेने हा गोपाळ कृपा करी. बघा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जो तेची शब्द आलाय ना, तेची माझे, या तेची या शब्दाखाली जरा अंडरलाईन करा तुम्ही. या तेची शब्दामधला जो च शब्द आहे ना, हा चकारात्मक आहे. अर्थात च शब्दामध्ये जगद्गुरु तुकोबरांना निश्चय सांगायचा निश्चय. अर्थात तेची शब्दामध्ये जगद्गुरु तुकोबरा षष्ठी विभक्तीचा प्रत्यय करतात. षष्ठी विभक्ती एक अलंकार आहे आपल्या मराठी भाषेमधला. खरे पोरो, तुम्ही 3-4च आहात गड्या माझ्या पुढे. तुम्ही शाळेमध्ये जाता ना? हो म्हणा, हो म्हणा. जाता तुम्ही शाळेत. कितव्या वर्गात? तुम्ही 5व्या वर्गात, 7व्या वर्गात, 6व्या वर्गात, 4थ्या वर्गात. खरे आपल्या मराठी भाषेमध्ये अलंकार किती आहेत रे पोरो? तुम्ही लोक फक्त शाळेतली खिचडी खाऊकच ढेरपोटे होऊन राहिले आणि तिकडे मास्तराचे पगार भन्नाट वाढून राहिले. अर्थात हा षष्ठी विभक्तीचा प्रत्यय. तेची शब्दामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी जे संतान व्यतिरिक्त आपल्या जीवनामधले जे हित करणारे आहेत ना महाराज, त्यांची व्यावृत्ती केली. व्यावृत्ती. आता तुम्हाला माझं बोलणं जरा जड जाईल. व्यावृत्ती मी पटवून देतो, पटवून तुम्हाला.
व्यावृत्ती कशाला म्हणतात माझ्याकडे जरा लक्ष द्या. बघा 10 माणसाचा जमाव असावा बाबा आणि त्या 10 माणसापैकी एकाला निमंत्रण द्यायचं होतं आपल्या घरी जेवणाकरता आणि तो त्या 10 माणसाच्या जवळ गेला. त्याने निमंत्रण देत असताना शब्द वापरला, भाऊ तुम्ही आपल्याकडे जेवण करायला या. तो निघाला. बरं बाबा असा निघाला. आता निघाला असताना त्या 10 माणसाची चर्चा चालू झाली. एक म्हणले कडे आपल्याला जेवण सांगितलंय म्हणजे काहून आपण त्याचा फार जवळचा मित्र आहे. दुसरा म्हणेल का मित्र गित्र घाल चुल्यात, अरे मी त्याचा सख्खा मामभाऊ आहे मला जेवण. तो तिसरा म्हणे मामभाऊ गेला उन्यात, मी त्याचा फुई भाऊ आहे जेवण मले. तो म्हणले जेवण मले, तो म्हणले जेवण मले. झाली त्याची कुस्ती चालू. तो त्याच्या बोकांडीवर आणि तो त्याच्या बोकांडीवर आणि 10-12 एकामेकाच्या बोकांडीवर. त्यातले एक हुशार होता. तो म्हणले अबे नालायकानो थांबो, भांडू नका. कशाला भांडून राहिले? अरे त्याने जेवणाचं निमंत्रण देत असताना शब्द वापरले, भाऊ तुम्ही जेवायला या. जा त्याला बोलावून आणा ना अगोदर विचारा जेवण कोणाला. एक मनुष्य धावत धावत त्याच्याजवळ गेला. म्हणे भाऊ तुम्ही जेवणाचं निमंत्रण दिलं तर जेवण तर खाणं बाकीच राहिलं, पण ते अगोदरच काही काही खाऊन राहिले. काय खाऊन राहिले जाऊन पा. तो आला तर ते थांबा म्हणे भाऊ तुम्ही जेवणाचं निमंत्रण. मग आता ऐका, त्या माणसाने पहिला शब्द वापरला होता काय, भाऊ तुम्ही जेवायला या. मग त्याने 10 माणसांना पुन्हा उभं केलं. आता ऐका, आता 10 माणसापैकी त्या माणसाने एकाकडे नजर टाकली आणि आता शब्द वापरला, भाऊ तुम्हीच माझ्याकडे जेवायला या. या च शब्दाने काय झालं महाराज, या च शब्दाने 9 जणांना निमंत्रण नाही हे सिद्ध झालं. याला म्हणतात षष्ठी विभक्ती, याला म्हणतात व्यावृत्ती. तसं तुकोबरा म्हणतात तेची माझे हित करीती सकळ. मग संत जर हित करणारे आहेत मग च शब्द वापरतात तुकोबरा आहे. मग संतान व्यतिरिक्त अजूनही माणसाचं कोणीतरी हित करणार असलंच पाहिजे. महाराज म्हणतात आहे ना गड्या, कोण आहे? लेकुराचे हित आले कोराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. हो जाने माऊलीचे चित्त, जाने माऊलीचे चित्त, ऐशी कवलाची जाती करीला भवीन प्रीती. जाने माऊलीचे चित्त, जाने माऊलीचे चित्त. जाने माऊलीचे नेता, कवळाची जाती ऐशी कवळाची जाती करीला भवीन प्रीती. कळवळाची जाती ऐशी कळवळाची कळवळाची जाती करीला भाविन प्रीती, करीला भवीन प्रीती. ज्यांचे ज्यांचे लग्न राहिले असतील त्यांनी फोन नंबर घेऊन घ्या. हो का लेडीजे पाहिजे तो नाचायला माणूस तसाच तर नाचायला पाहतो राजा. अजून महाराज म्हणतात लेकुराचे हित, जाणे माऊलीचे चित्त. रे आई या शब्दामध्ये बापाचाही संग्रह आला. कारण आई वडील हे मुलाचे हित करणारे आहेत. जगातल्या कोणत्या माय बापांना हित व्हावं असं वाटत नाही इकडे. हित करणारे आहेत माय बाप. अजून कोण आहे हित करणार? आमच्या ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीमध्ये बोलावं, जो जगी समान सकृप
हिता हित दाविता दीप तो अमान्य केला बापू वेदूजेने अहिता पासून काढी ती हित देबुनी बाडविती नाही गा श्रुती परोती माबुली जगा. वेदशास्त्र हित करणार आहे, स्वतःचे मायबाप हित करणार आहे. मग तुकोबराने व्यावृत्ती केली महाराज, त्यांनाही डावललं. मग हे कसं काय, तर त्याचं उत्तर देतो मी. भजन करा विठ्ठल विठ्ठल. बघा गड्या, त्याचं उत्तर असं आहे, स्वतःचे मायबाप मुलाचं हित करणारे, नाकारणारे. प्रत्येक मायबापाला असं वाटतं आपल्या मुलाचं हित झालं पाहिजे, पण नवल असं आहे, आपल्या मायबापांना आपल्या मुलाचं हित झालं पाहिजे असं वाटत असलं तरी मुलाचं हित कशामध्ये आहे ते अजूनही बऱ्याचशा आई वडिलांना कळालं नाही. मला हित नाही ठावे जननी जनका खूप बऱ्या म्हणतात. अजूनही बऱ्याचशा मायबापांचा असा समज आहे की आपल्या मुलाचं हित केवळ आणि केवळ नाम प्रपंच करण्यामध्ये आहे. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, आणि सगळ्याच्या टोप्या याच्या डोक्यात, अशी उलटा पालट करणारा प्रपंच हुशार समजला जातो महाराज, नाही काय. लावोनी या मोहे संसार गोवेते अंतकाळी होते पाठ मोरे. अरे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत असं प्रत्येकाला वाटतं की नाही. भगतसिंग जन्माला आले पाहिजेत असं प्रत्येकाला वाटतं, पण कोणाच्या घरात, शेजारच्या घरात. मा पोरग डॉक्टर झालं पाहिजे, कपाकप पैसा कमवायला, माझं पोरग इंजिनियर झालं पाहिजे. अर्थात अरे प्रत्येक आई बापांना पहा ना तुम्ही, असा मुलगा जर टाळ वाजवणारा असेल, तो जर मृदंग हरिपाठ विना काकळा, तर काही काही लोक आम्हाला म्हणतात, महाराज काय पोरा लागली चट धरी बाट देवुळा. मृदंग वाजवणारा. महाराज म्हणतात आमच्या कुळा, काही काही लोक म्हणतात, महाराज आमच्या 10 पिढ्यामध्ये असं टाळ कुठं जन्माला आलं नाही. म्हणजे टाळकरी म्हणत नाही, टाळ कुठं. टाळ कुठं काय फार चांगला शब्द आहे काय महाराज. काही काही लोक याच्या पुढे, महाराज कधी झाला आळंदीला, आमचं ठरलेलं नाही, पण वर्षातून एकदा जातो माऊलींना भेटायला पडायला. महाराज तुम्ही जर गेलात ना, आमचं घेऊन जा, हे तुमच्या जवळ जा घेऊन. जरा म्हटलं घेऊन जा, पण उपेक्षित भाषेने. मी त्याला विचारलं, बाबा किती पोरं आहेत तुम्हाला? म्हटले 3. मग हे आमच्या सोबत आळंदीला का पाठवता? त्याने उत्तर दिलं, ते उत्तर महत्वाचं आहे. तो म्हणला हेच तुमच्या सोबत आळंदीला पाठवतो त्याचं कारण याच्या मेन डीपी वरचा फ्यूज जायला.
म्हणजे त्याला असं वाटतंय जो माल इकडे चालत नाही आळंदीला चालतो, म्हणजे आळंदीला आमच्यासारख्या येड्याचाच बाजार सगळा. मग जो पैसा कोठे चालत नाही तो सत्यनारायणाच्या पोथीत आपोआप चालतो की नाही. काय? एका बुढीनं 20 पैसे 20 वर्षे वागवले, कोणी घ्यायला तयार नाही. गेली म्हणे सत्यनारायणा घे रे बापासा भाऊ. एका बुढीबाईनं सत्यनारायणाच्या पोथीत नोट टाकली, नोट. त्या नोटीचं बाबा अर्धा अंग 5 रुपयाचं होतं आणि अर्धा अंग 10 रुपयाचं होतं. किती झाले मले तर काही हिशोब येत नाही बुवा. अरे सत्यनारायण बुवा अजूनही डोकं खाजून राहिले म्हणे हे रुपये आहेत किती. विठाल विठाल. आता मी बोलतोय माय बापांना मुलाचं हित व्हावं वाटतं गड्या, पण मुलाचं हित कशामध्ये आहे कळत नाही, म्हणून तेची त्या शब्दामध्ये त्यांना स्थान नाही. वेदाच्या बाबतीमध्ये हे लागू होत नाही, कारण वेद मनुष्याचा हित करणारा आहे, पण सगळ्या माणसाचं हित झालं पाहिजे तशी कळकळ वेदाला नाही. कारण वेद हा कृपण आहे, कंजूस आहे. वेद संपन्न होय ठाई परिकृपणाईसा आन नाही, जे कानी लागला तीही वर्णाचाची. वेदाचं जग संकुचित आहे. ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या 3 लोकांनी वेद ऐकावा अशी वेदाची आज्ञा आहे, पण संतांचं मात्र तसं नाही महाराज. यारे यारे लहान थोर हे व्यापकत्व आहे संतांचं, आणि संतांचं ते व्यापकत्व असल्या कारणाने तुकोबऱ्या म्हणतात तेची माझे हित. केवळ संत हित करणारे. मग आता हित करतात म्हणजे नेमकं काय करतात. काय एखाद्याला मुलगा होत नसेल तर नारळ प्रसाद वगैरे देऊन त्याला अपत्य करून देतात. एखादा गरीब असेल तर त्याला एखादा आकडा सांगून त्याला आकडा आकडा हा तुमच्या गावात आहे की नाही आकडा आकडीचा खेळ. आम्ही एका गावात कीर्तनाला गेलो, माऊली एक माणूस आला म्हणे महाराज हे घ्या तुमचे 10,000 रुपये. मी म्हणले का वयक ना पाय पण माये 10,000 म्हणले महाराज ते तुमचेच आहे. म्हणले झालं माये कसे काय. म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी कीर्तन करायला आलते की नाही. म्हणजे मग तुम्ही एक आकडा सांगला होता म्हणे. आकडा बाबा आकडा सांगणारा बुवा मी कधी बसून झालो. हो म्हणे तुम्ही सांगितलं नाही का कीर्तनामध्ये महात्मा गांधी महात्मा गांधी. म्हणे मग मी अनुमान केलं महात्मा गांधीचं टक्कल म्हणजे 0, आणि तुम्ही सांगितली महात्मा गांधीच्या हातातली काठी, आणि महाराज मी बरोबर मेंढा लावला, मेंढा आला म्हणे घ्या तुमचे 10,000. मग संत हित करतात म्हणजे काय करा. ऐका ऐका, ज्या योगे तो जगाचा नियंता भगवान परमात्मा मालक तुमच्यावरती कृपा करतो ते खरं हित. जेने हा गोपाळ कृपा करी, आणि ज्या दिवशी तो जगाचा मालक तुमच्यावरती कृपा करेल ते खरं तुमचं हित आहे. आणि संत मोठे परोपकारी असल्या कारणाने तुकोबऱ्या म्हणतात मी जर या पारमार्थिक मार्गावरून वाटचाल करताना थकलो ना गड्या तर संत काय करतात. भागलिया मज वाहतील कडिये, मला ते कडेवरती घेतात, मला धीर देतात. आणि संत मोठे परोपकारी असल्या कारणाने आता तर जीवनामध्ये मला जर कधी जरी त्यांचं उष्टावळ खाण्याचा योग आला तर मी खाणार. महाराज वर्णन करतात अभंगाचं. तुका म्हणे शेषा
वा वा
विठोबार घुमाये पार घुमाये हो पार घुमाये जय विठो पार घुमाये पार घुमाये हो पार घुमाये हो पार पार घुमाये पार घुमाये पार आदिशक्ती मुक्ताबाई की जय श्री गजानन महाराज की जय नमस्कार पार्वतीपते हर 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 महादेव छत्रपती श्री शिवाजी महाराज वाह तुकाराम श्रीमंत श्री आदिशक्ती मुक्ताबाई की जय ज्ञानेश्वर महाराज की वाह तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन न मोडी बोलिले ते तुकोबऱ्या म्हणतात संत मोठे परोपकारी असल्या कारणाने आता मी एकच करेल काय करेल त्यांचं उचिष्ट सेवन करेल घेईन आवडी आता बघा उचिष्ट सेवन करेल म्हणजे संत खाता खाता त्यांचं राहिलेलं उष्टाबळ संत खाता खाता पिता पिता त्यांचं राहिलेलं उष्ट दूध पिणं असा तामसी प्रकार इथे ग्राह्य धरायचा नाही हा उष्ट खाणं आमच्या वारकरी संप्रदायाला मान्यच नाही बा कधी कधी बघा गड्या बायकोनं नवऱ्याचं बायकोने उष्ट खाल्लं तर चालतं पण कधी कधी नवऱ्याने पाडलेलं उष्ट बायकोनं खाल्लं तर चालतं पण कधी नाही तर हा रोई दररोजच उष्ट पाडेल मग तुम्ही काय या रोयाचं उष्ट खाऊ खाऊ आयुष्य गमावता कधी बायकोनं नवऱ्याचं उष्ट खाल्लं तर चालतं पण कधी शिष्याने गुरुचं उष्ट खाल्लं तर चालतं आता महाराज हे सांगता कोणाला आता नवरा बायको एकाच ताटामध्ये गुलू गुलू जेवतात काय म्हणजे घेणं डार्लिंग आणि डार्लिंग हा एवढ्या लालात येतो महाराज की त्याच्या तोंडातला घास पडतो मग डार्लिंग घेते आम्ही कधी असं पाहतो बशी एक आणि त्या बशीला लागलेले तोंड दोन आता उष्ट खाणं मला हे सांगता कोणाला आता ते लोक जेवतात त्याला काय म्हणतात ते उभ्या जेवतात त्याला काय म्हणतात बफे आता हा काय आपला प्रकार आहे महाराज काय झालं सांगतोच तुम्हाला श्री रामचंद्रजींनी रावणाला मारलं रावणाचा उद्धार झाला रामचंद्रजी अयोध्या नगरीमध्ये परत आले आता रामचंद्रजींचे जे सासरे बुवा आहेत जनकजी बाबा या जनकजी बाबांनी विचार केला की या माकडांचे माझ्यावरती उपकार आहेत कारण माझ्या मुलीला सोडवण्यामध्ये यांची अहम भूमिका आहे आणि जनकजी बाबांनी रामचंद्रजींच्या जवळ असं विचार मांडला की मी या वानरांना सगळ्यांना जेव घालणार रामचंद्रजींनी हात जोडले म्हणजे सासरे बुवा तुम्ही सगळ्याले जेव घाला टाळकरायले माळकरायले पण या बांधरायले जेव घालायच्या भानगडीत तुम्ही पडू नका हे कसे 6 महिने वागवले मले माहिती ते म्हणजे नाही मी राजा आहे मी जेव घालणार आता राज हट्ट मारा असे मोठे मोठे पेंडॉल दिले आणि असे सगळे बांद्र जेवायला असे बसवले पंक्तीमध्ये आता तो पहिला काळ महाराज ते चांगले असे केळीचे पानं असे वाढले असे वाढत गेले आता वाढत गेल्यानंतर हनुमानजी बाबा आपल्या हातामध्ये गदा घेऊन त्या बांद्रायला असं वाटले केळीचे पानच खायचे की काय त्याने जसे वाढले ते पत्रवायात घेतले ना दाबून आता ते वाढणारे आले म्हणे पत्रवाया काय म्हणे वाढायचं कशात हनुमानजी बाबा म्हणलेले को बांद्र हो आपल्या जातीचा इज्जत घालवू नका अरे आता म्हणे परत सगळ्यांनी हात बांधा मी म्हणेल तोपर्यंत खायचं नाही अटेन्शन सगळ्यांनी हात बांधले आता ज्याने हात सोडला म्हणे त्याच्या डोक्यावर मला गदा आता सगळे पुन्हा पत्रावड्या वाढल्या त्याच्यामध्ये महाराज सगळे वाढणारे येऊ लागले आता वडे भजे गुलाबजाम
श्रीखंड, अनारसे, कुरड्या, पापड, चोखटाच्या वड्या, कैनाच्या वड्या, हिरव्या मिरच्याची चटणी, लाल मिरच्याची चटणी, रसगुल्ले, अजून काय राहिलं? आता काय चालू देता हे टाइम असला सगळ्या पंक्ती बसल्या महाराज. आता असा उन्हाळ्याचा टाइम आणि असे ते गल्ल असे पिवळे दम झालेले आंबे, अनेक आंबे वाढणारा आला, एक एक पात्रावर ठेवत गेला. आता त्याच्या एक वानराच्या पिलाने पहिले म्हणे वाले गो आंबा, त्याच्या आवडीचा त्यानं घेतलं, भरत बुवा तो असा घेतला आणि असा दाबला. आणि जसा दाबला की नाही हो त्या अंदरच्या गुटलीनं अशी टणकर उडी मारली. आता जशी उडी मारली याचाही भाव आला ना जागृत. तो म्हणे का उडीन माया देखत, त्याने त्याच्याही पेक्षा उडी मारली महाराज. पण त्या बांद्राच्या पिल्याची उडी हुकली आणि त्याच्या मायच्या ताटात आणि त्याच्या मायच्या ताटातली कडी त्याच्या बापाच्या नाकात. तो म्हणे को का रे तुम्ही उडी मारता, मायापेक्षा जास्त. तो लागला त्याच्यापेक्षा उडी मारायला. लागले महाराज सगळे उड्या मारायला. कोणाचा भजा कुकडे, कोणाचा वळा कुकडे, कोणाचा कानोला कुकडे, कोणाचा वळा कुकडे, सगळे उड्या मारायला लागला. मग त्याच्यामध्ये त्याचा म्हाड्या कोण, हनुमानजी बाबा. ते म्हणले को का रे तुम्ही सगळे उड्या मारून राहिले, माई उडी तर पाहिलीच नाही. आणि हनुमानजी बाबाने जे उडी मारली महाराज, जय श्रीराम, पेंडाल गायब पण पत्रा वड्याही गायब. मग रामचंद्रजी पाहू लागले जनकजी बाबाकडे, जनकजी बाबा पाहू लागले रामचंद्रजीकडे. रामप्रभू म्हणले तरी म्हणले या बांधरायले जेव घालू नका. म्हणे का हो मग आता स्वयंपाक वाया जाऊन राहिला, मग त्याचं काय? म्हणे आता असं करा, या चार बाजूला असे 4 टेबल ठेवा, त्या टेबलामध्ये खाण्याचे पदार्थ ठेवा. मग तुम्ही टेबल त्याच्यावर खाण्याचे पदार्थ ठेवले की हे बांद्रा आपोआप जातील, त्यांच्या मताने उचलू उचलू पदार्थ खातील. आणि तेव्हापासून हे बांद्र कोण कोण, मी बांद्राबद्दल बोलतो भाऊ, आपल्या कानाले हात हा. आणि तेव्हापासून हे बांद्र जातात आणि त्याच्या मतानं उचलू उचलू खातात. मी बोलतोय उष्ट खाणं हा प्रकार वारकरी संप्रदायाला मान्य नाही गड्या. मग उष्ट म्हणजे काय का? संतांच्या मुखातून निघालेला जो ब्रह्म उपदेश आहे, जो ज्ञानोपदेश आहे, तो येथे ग्राह्य धरायचा. आणि तुकोबऱ्या म्हणतात ते उचिष्ट आम्ही जे सेवन करतो ना गड्या, ते ब्रह्मादिकांशी हे दुर्लभ उचिष्ट. नका मानुवीट ब्रह्मरसी, अरे ते ब्रह्मदिकांना मिळत नाही. आणि पुढे वचन न मोडी बोलेले, ते त्यांचं वचन आम्ही मोडणार नाही. अर्थात संतांनी घालून दिलेली जी वाट आहे त्या वाटेने आम्ही जाणार, त्यांचा प्रमाण शब्द मांडणार. तुम्ही आपण कुठेही धावतो गड्या, काय तुमच्या आमच्या धावण्याला काय किंमत आहे? अरे कुठेही धावतो आपण, पण संतांनी दाखवलेला मार्ग आहे त्या मार्गाने धावलं पाहिजेत महाराज. काय झालं, आपण कुठेही धावतो. ते म्हशीचं टोनग आहे ना, टोनग, त्याला तुमच्या गावात काय म्हणतात? आमच्या गावात त्याला हेल म्हणतात, तुमच्या गावात हेलच म्हणतात. मग त्या म्हशीच्या हेल्याला असं मधलं बोट दाखवलं की ते कोठेही पडतं की नाही, त्याचे काही काही टोनगे आहेत महाराज. त्यांना बोट दाखवलं की ते कोठेही पडतात. हो म्हणतात एका माणसाने चोरी केली, राजाचा काळ, राजाने त्या माणसाला चोरी करण्यात पकडण्यात आलं, त्याचं नाक कापलं, झाला नकटा. माझा त्याचं नाक कापता बरोबर त्याने हसायला पाहिजे की रडायला पाहिजे? त्याने रडायला पाहिजे. तो असा लागला उड्या मारायला, सीताराम सीताराम. एक माणूस आला, म्हणले का तो नाक गेलं, सीताराम सीताराम म्हणून काय उड्या मारून राहिला रे? तो म्हणले त्यातली गंमत तुले नाही माहीत. म्हणजे काय झालं? अरे राजाने माये नाक कापता बरोबर मला सीतारामचंद्रजींचं लक्ष्मणाचं दर्शन झालं. तो म्हणे काही सांगून राहिला, पाय ना म्हणे नाक कापून. तो म्हणले का नाक कापता बरोबर रामचंद्रजींचं लक्ष्मणाचं दर्शन जर होत असेल तर काले उगाले दणके घाले अयोध्येला जा. त्याने घेतलं नाक कापून, झाला नकटा. काय पण तो म्हणे त्याला काय मले तर सीताही नाही दिसून राहिली, रामही नाही दिसून राहिला. तो म्हणे अशीच ठेव ना, उघडी करून राहिला. असं एका माणसाने एका नकट्याने सगळं गाव नकट केलं भाऊ. हम नकटे तुम नकटे सब नकटों का मेला, एक मिल गया नाक वाला ओ बन गया उनका चेला. माता कुठेही धावायचं काय? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, संत करी जो निया सांगे, संत करी जो निया सांगे, संत कर जो निया सांगे, संत कर जो निया सांगे. जावे त्यांच्या मागे मागे, जावे त्यांच्या मागे मागे, संत
मायेची चालिलो मार्ग दावली गेली आधी दयानिधी संत ते अर्थात त्या मार्गाने गेलो पाहिजे. आणि तुकोबऱ्या म्हणतात आम्ही त्या मार्गाचे पायीक असल्या कारणाने वचन न मोडले ते. आम्ही संतांचं वचन मोडणार नाही. यथावकाश धावत्या वेगामध्ये थोडस अतिक्रमण झालंयच आमचं. काही यथावकाश धावत्या वेगामध्ये अभंगाचा संपूर्ण भावार्थ सोडवला. अर्थात जगद्गुरु तुकोबरांना अभिप्रेत असलेला भावार्थ मी तुमच्या पुढे मांडला असं मी सक्षम रीतीने सांगू शकत नाही. कारण तुकोबरांचे अभंग म्हणजे महाराज तुकोबाची अमृतवाणी देवाची पडता कानी दगडाच्या टाळा मधुने गायले अभंग. भाव काही वेगळा आहे. माझ्या तुकोबरांचे शब्द अरे हे दगडांना पाषाण पाजर फोडणारे शब्द आहेत म्हणून असा भाव असेल असं नाही. पण जसं महाराजांनी मला बुद्धी दिली असेल त्या त्या पद्धतीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. अर्थात ही सगळी मंडळी माझ्या पुढे तज्ज्ञ आहेत. आमचे काळे बाबा आहेत, आमचे पांडुरंग बाबा आहेत, माझ्या पाठीमागे असणारे आमचे भरतजी बाबा, आमचे माऊली सुरेश पाटील, आमचे ज्ञानूदादा, ही सगळी मंडळी जी आहेत ही सगळी माझ्यापेक्षा फार श्रेष्ठ आहेत. आमचे 2 मृदंगाचार्य आणि ही सगळी टळकरी मंडळी महाराज विशेषतः गोड आहेत महाराज. फार सुंदर आहे. मी तर म्हणतो तुमच्यापैकी ज्यांचे ज्यांचे लग्न झाले नसेल त्याच्याकरता मी पुरी पाहून ठेवलेला आहे. माझ्याशी संपर्क साधा मी फार गोड आहेत महाराज. ही सगळी तरुण मंडळी आहेत. अर्थात ही तरुण मंडळी भेटत नाही महाराज. अरे भेटत नाही. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. म्हातारी माणसं नसावे असा मी या बाजूचा नाही. तुम्ही असलेच पाहिजे. तुम्ही आमचे मार्गदर्शक. पण खरा खांदा जो आहे ना परमार्थाचा भार आहे ना गळ्या तो यांच्या खांद्यावरती असला पाहिजे तुमच्यावरती. आणि मी म्हणे ज्या दिवशी गावातल्या तरुणाच्या खांद्यावरती टाळ असेल, ज्या दिवशी तरुणाच्या डोक्यावरती टिळा असेल त्या दिवशी माझ्या हिंदू संस्कृतीचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली ना गड्या ते संस्थापना टिकल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता गरज आहे, त्याच्याकरता गरज आहे आमच्या या मंडळीची. हे अत्यंत गोड आहेत. आपल्या गावातील आहेत, परिसरातील मंडळी आहेत. भगवान त्यांच्यावरती आपली कृपा दृष्टी टाको हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आपण सगळी मंडळी अत्यंत आहेत महाराज. हे पाषाणाला ही पाजर फोडणारी मंडळी आहे. या सगळ्यांचे खूप खूप आभार. परिसरातली मंडळी तुम्ही देखील या ठिकाणी आलेत. आमचे मृदंगाचार्य, आमचे महाराज मंडळी, त्यांचे सर्वांचे आभार. आणि सर्वात जास्त तुमचे आभार बापू. तुम्ही आला कीर्तनाला डुकल्या डाकल्या दिल्याने आ ऊ केलं नाही त्याबद्दल तुमचेही आभार. झालेली सेवा आईसाहेब मुक्ताईंच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम घेतो. ज्ञानेश्वर मा बोले ज्ञानराज मा बोले तुकाराम.